नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं. तर आज आहे शुक्रवार आणि आत्ता मी व्हिडिओची सुरुवात केली, म्हणजे आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 5:45 आणि आता झाडून वगैरे घेतलं घरातलं. सकाळी झाडपूस झालेली होती, पण आता पूजा मांडायची म्हटलं तर पुन्हा थोडंसं झाडू फिरवून घेतलं घराला आणि त्यानंतर आता पूजेच्या जागेवरचं पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने पुसून काढेल आणि त्यानंतर पूजेची मांडणी वगैरे सगळं तुम्हाला डिटेल दाखवेल. या अगोदर पण मी बरेच व्हिडिओ केले वैभवलक्ष्मीच्या पूजेचे, पण ना कालच्या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट होत्या, तर त्या कमेंटचं पण तुमचं उत्तर मी व्हिडिओमधूनच देणार आहे. म्हणजे कसं एकीला प्रश्न पडला ना तर एकीलाच उत्तर देण्यापेक्षा व्हिडिओमार्फत सगळ्यांना ज्यांना अडचणी आहेत ना, वैभवलक्ष्मी व्रत कसं करायचं, व्रताच्या दिवशी काय खायचं, पूजेची मांडणी कशी करायची किंवा व्रत किती दिवस करायचं आणि त्याची सांगता करताना पुन्हा अजून एक कमेंट अशी होती नारळाची, तर नारळ शेवटच्या दिवशी ओवाळायचं, त्याचं काय करायचं, सगळं अगदी तुमच्या एकूण एक कमेंटचं उत्तर तुम्हाला मिळेल या व्हिडिओमधून. पण त्यासाठी व्हिडिओ स्टार्ट टू एंड पूर्ण स्किप न करता बघा. आणि चला आता मी पूजा करून घेते पटकन आणि पुढे आपण भेटूच परत. तर मैत्रिणींनो बघा, आपण जरी सकाळी स्वच्छता करतोच, म्हणजे उपवास असला ना आपला, तर आपण झाडू फरशी सगळं घर स्वच्छ करतो, पण तरी पण ही जी वैभवलक्ष्मी मातेची पूजा आहे ना, ही आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेस म्हणजेच दिवे लागणीच्या वेळेस 6 ते 6:30च्या दरम्यान करायची. म्हणजे 6:30 ते 7:30 हा जो प्रदोष काळ असतो ना, याच्यामध्ये ही पूजा केलेली अत्यंत उत्तम असते. कारण प्रदोष काळ हा तुम्हाला माहिती आहे सगळ्याच गोष्टींसाठी आपल्याला खूप उपायकारक असतो. तर याच टायमाला ही पूजा करायची आणि पूजा करतेवेळी पुन्हा आपल्याला जिथे पूजा करायची आहे ना, जिथे पूजेची मांडणी करायची आहे ना, ती जागा पुन्हा स्वच्छ पुसून घ्यायची पाण्याने आणि त्यानंतर त्यावर खाली तांदूळाने स्वस्तिक काढायचं, त्यावर पाट ठेवायचा. आता तुम्हाला पूजेची मांडणी वगैरे कशी करायची हे मागच्या एका व्हिडिओमध्ये बघायला मिळालंच असेल, तर तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा चेकआउट करू शकता तुम्हाला हवा असेल तर. मी तुम्हाला याच्यात खाली पुन्हा लिंक देते त्या व्हिडिओची. तर त्याच्यामध्ये पूजेची एकदम सविस्तर मांडणी दिलेली आहे. तर मी पाटावर आता कपडा टाकलेला आहे, स्वच्छ धुतलेला कपडा. तुम्ही ब्लाऊज पीस वापरू शकता किंवा रुमाल वगैरे असं काही वापरू शकता. पाटाभोवती रांगोळी काढायची आणि मग पूजेची मांडणी. तर या पूजेला आपल्याला महत्त्वाचं म्हणजे कलश मांडायचा नसतो. जो आपण तांब्या घेतो ना तांब्याचा, तर त्यामध्ये आपल्याला एक वाटी ठेवायची आणि त्यावर सोन्याचा दागिना ठेवायचा आणि सोन्याच्या दागिन्याचीच पूजा करायची आपल्याला. पण त्या दागिन्याला आपल्याला लालच फुल अर्पण करायचं आहे. तर जी काही पूजा करतो ना आपण, ती अगोदर आपल्याला दिवा लावायचा आहे, म्हणजे दीप प्रज्वलित करून अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला सगळी पूजेची मांडणी वगैरे करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी अगोदर दिवा लावून घेतला आणि दिवा साईडला ठेवला, कारण आपल्याला मांडणी करताना धक्का वगैरे लागायला नको दिव्याला, त्याच्यामुळे. तर आता पूजेची मांडणी तर बघालच तुम्ही व्हिडिओमध्ये. पण एका ताईंची कमेंट होती की आत्ता फेब्रुवारी महिन्यातली जी 2 तारीख आहे ना, तेव्हा शुक्रवार येतो, तर तेव्हापासून उपवास धरले तर चालेल का? तर तुमचे जर पहिल्यापासून म्हणजे जानेवारीत मार्गशीर्ष महिन्यापासून तुम्ही उपवास धरले असतील आणि शुक्रवारी पौष महिन्यातला जो शुक्रवार येतो ना, तर तेव्हा ती पूजा कंटिन्यू करा. पण तुम्हाला नव्याने जर शुक्रवार धरायचे असतील ना, तर पौष महिन्यामध्ये नका धरू, कारण कुठलंही मंगल काम आपण शक्यतो पौष महिन्यामध्ये नाही करत. पण तुम्हाला जर अर्जंट असलं ना तर तुम्ही धरूच शकता. पण शक्यतो ना 16 फेब्रुवारीला म्हणजे 9 तारखेला अमावास्या संपते, 9 फेब्रुवारीला. नंतर येणारा शुक्रवार जो आहे ना तो 16 फेब्रुवारीला येतो आहे. त्याच्यामुळे 16 फेब्रुवारीपासून तुम्ही हे वैभवलक्ष्मी व्रत चालू करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला जितके शुक्रवार धरायचा असेल ना, तितक्या शुक्रवारांचा संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा ते पण मी अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तरी पुन्हा सांगते तुमच्या माहितीसाठी. तर हातामध्ये तांदूळ घ्यायचे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, ओंजळीत तांदूळ घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, आपलं नाव गोत्र सगळं सांगायचं. म्हणजे पूजेची सगळी मांडणी झाल्यानंतर आपल्याला हे करायचं आहे. आणि त्यानंतर आपलं नाव वगैरे सगळं गोत्र वगैरे सांगून तुम्ही कोणती म्हणजे कशासाठी उपवास धरताय, तुमची कुठली इच्छा वगैरे असेल तर ती देवीला सांगायचं. किती शुक्रवार करणार आहात तुम्ही, 21 शुक्रवार किंवा 11 शुक्रवारांचा जो काही आपला संकल्प असेल तो संकल्प बोलून आणि त्यानंतर पाणी तामणात सोडून द्यायचं. तर अशा पद्धतीने संकल्प करायचा. त्यानंतर आपण 21 शुक्रवार जर हे व्रत धरलं असेल ना, तर 21 शुक्रवार म्हणजे 20 शुक्रवार करून 21व्या शुक्रवारी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे. 21व्या शुक्रवारी पण आपल्याला पूजा करायची, पण त्या दिवशी आपल्याला नारळ ओवाळायचा पूजेभोवती नारळ ओवाळून आणि तो नारळ आपण फोडून फक्त कुटुंबीय जे आहे ना त्यांनीच खायचा, बाहेरच्यांना तो प्रसाद द्यायचा नाही. तर एका ताईंची कमेंट होती की त्या नारळाचं आपण काय करायचं, तर तो नारळ आपण घरातल्यांनीच खायचा. त्यानंतर अशी पण एक कमेंट होती की वैभवलक्ष्मी मातेच्या उपवासाला आपण काय काय खाऊ शकतो.
तर आत्ता सध्याच्या पुस्तकांमध्ये ना दिलेलं आहे ना, तर ते खिचडी वगैरे खातात बायका. पण जे जुनं पुस्तक आहे ना, माझ्याकडे ते जुनंच पुस्तक आहे बघा. जे नेहमी व्रत करत असतील ना त्यांना माहिती असेल, शीलाची कहाणी असलेलं जे पुस्तक आहे ना, तर त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे फक्त फळांवर उपवास धरायचा असतो. म्हणजे मिठाचं अन्न कुठलंही प्राशन करायचं नाही, कुठलंच मिठाचा पदार्थ खायचा नाही, फक्त फळं किंवा गोड आपण दुधाचे पदार्थ वगैरे असं खाऊ शकतो. तर अशा पद्धतीने हा उपवास धरायचा. आणि जेव्हा पण उपवास धराल ना तेव्हा एकदम मनोभावे उपवास धरायचा, जेणेकरून ना म्हणजे आपला अर्धा जीव भूक लागली म्हणून खाण्यात वगैरे असं असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा उपवास जो असतो ना तो लागू पडत नाही. कारण कुठलाही देव जो असतो तो भुकेला असतो, तो फक्त भक्तीचा. त्याच्यामुळे ना जो पण उपवास धराल ना तो एकदम श्रद्धेपासून आणि मनोभावे धरा, पूजा मनोभावे करा. 21 शुक्रवार इतक्यात होतात, आपल्याला काही विशेष वेळ जात नाही. एखादे 2 शुक्रवार जातात आपल्या लेडीजचे प्रॉब्लेममध्ये, पण जर विचार केला ना तर काही एवढे विशेष वेळ लागत नाही. जर तुम्हाला एवढा 21 शुक्रवार म्हणजे 4-6 महिन्यांचा वेळ नसेल ना तर तुम्ही 11 शुक्रवारांचा संकल्प करा, 11 शुक्रवार व्रत करा आणि हवं तर पुन्हा पुढच्या शुक्रवारपासून लगेच व्रत धरा. तर एका ताईंची ही पण कमेंट होती की जर पहिलं उद्यापन झालं तर पुढचा शुक्रवार कधी धरू शकतो, पुन्हा व्रताची सुरुवात कधी करू शकतो. तर आज तुमचं जर उद्यापन झालं ना, आज जर तर या शुक्रवारी उद्यापन झालं की पुढच्या शुक्रवारी लगेच तुम्ही उपवास धरू शकतात हे. तर असं काही नाही की त्याला पुन्हा मुहूर्त बघायचा वगैरे, असं काही नाही. शेवटी आपलं मन जिथे तयार होतं ना तोच खरा मुहूर्त असतो. तर त्यामुळे फक्त काही आपल्या गोष्टी असतात त्या पाळून सांभाळून आपण हे व्रत करू शकतो आणि अतिशय फलदायी असं हे व्रत आहे. तर खूप या व्रताविषयी ना खूप मैत्रिणींना माझ्या शंका होत्या, मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या या व्रताविषयी. तर आय होप तुमच्या सगळ्या कमेंट्सचं निरसन झालं असेल. आता बघा माझी पूजा वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर आता मी इथे आरती करते. तर आरती पण आपल्याला सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाची आरती घ्यायची, त्यानंतर देवीची आरती घ्यायची. लक्ष्मी मातेचं जे वैभव लक्ष्मी मातेचं पुस्तक आहे ना त्याच्या शेवटी वैभव लक्ष्मी मातेची आरती दिलेली आहे. आणि जर ती आरती येत नसेल ना तर दुर्गे दुर्गट भारी आरती म्हटली तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर लक्ष्मी अष्टक वगैरे असं काही असेल ते म्हणायचं जे येत असेल. नसेल येत तर तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र म्हटला तरी पण चालेल. लक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय. तुम्हाला जे काही येत असेल ते म्हटलं तरी चालेल. श्री सूक्त येत असेल तर अतिउत्तम, ते पण देवीसमोर म्हटलं ना तर ते पण खूप फलदायी आहे. आणि देवी माता किती पण साधी गोळी पूजा केली ना तुम्ही तर देवी मातेपर्यंत पोहोचतेच. पण तुमच्या मनात मात्र श्रद्धा तशीच हवी, एकदम श्रद्धेने आपण जे काही करतो ना ते देवीपर्यंत पोहोचतं. तर इथे बघा माझं सगळं झालं. त्यानंतर उदयस्तू ज्यांना येत असेल ना त्यांनी उदयस्तू म्हणा आणि देवीचा जय जयकार, देवीला खूप प्रिय आहे त्याच्यामुळे. तर इथे बघू शकता पूजा आता सगळी झाली माझी. अशा पद्धतीने माझी सगळी पूजा पण झाली आणि त्यानंतर तुमच्या बऱ्याच कमेंट्सचं उत्तर पण मी दिलं. तरी पण तुम्ही मागचे माझे जे व्हिडिओ आहेत ना ते नक्की चेकआउट करा. कारण ना प्रत्येक गोष्ट जर तुम्ही अगदी बारकाईने बघितली असेल ना आणि ऐकली असेल ना तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे मिळेलच. आणि मी जे आहे ना तर मी पण फक्त फळांवरच उपवास करते, म्हणजे दुधाचे पदार्थ वगैरे खाते, पण मिठाचं मात्र मी अजिबात खात नाही बरं का. तर अशा पद्धतीने मी शुक्रवार करते. तर बघा अशी साधी सिंपल आणि एकदम सोपी पूजा आहे आपली वैभव लक्ष्मी मातेची. आणि ना कसला कळस मांडायचा, ना कसली पानं, नागेलीची पानंसुद्धा नाही आहे इव्हन या पूजेमध्ये. इतकी सिंपल आणि साधी पूजा आहे. फक्त तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही त्याच्या आजूबाजूला गणपती बाप्पा किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती वगैरे ठेवू शकतात. आता मी पहिल्यापासून नाही ठेवत म्हणून मी ती प्रथाच पाडली नाही. माझ्याकडे मी पहिल्यापासून जशी पूजा करत आले ना तर तशीच पूजा करते. तर आय होप तुमच्या सगळ्या कमेंट्सचं निरसन, तुमच्या सगळ्या कमेंट्सचं प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. आता माझी पूजा वगैरे झाली. आता मी थोडीशी कॉफी पिते. तर इथे बघू शकता कपामध्ये मी कॉफी टाकली आणि त्यानंतर दुधामध्ये साखर मिक्स करून उकळून घेते.
घेतलं. आता आम्ही मस्त कॉफी पिते. त्यानंतर मला ना माझ्या एका मैत्रिणीकडे हळदी कुंकवाचं आमंत्रण आलेलं आहे, तर तिथे पण जायचं आहे. त्यानंतर आल्यावर पुन्हा उपवास सोडवण्यासाठी काहीतरी करायचं आहे. आणि हो, उद्यापनाच्या दिवशी ना आपल्याला खिरीचाच प्रसाद करायचा आहे. त्यावेळी आपल्याला दुसरा कुठलाही गोडाचा प्रसाद करायचा नाही. खीर देवीला जास्त प्रिय आहे, त्याच्यामुळे ना शक्यतो तांदळाची खीर करण्याचा प्रयत्न करा. कारण 7 सवाष्णांना आपल्याला ती खीर आणि एक वैभवलक्ष्मी मातेची पुस्तिका द्यायची. अशा व्यवस्थित पद्धतीने आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने उद्यापन करायचं आहे. तर उद्यापन पण करताना ना आपल्याला सगळ्या विधी तशाच करायच्या, म्हणजे जसं आपण इतर शुक्रवारी करतो ना, अगदी तसंच. आणि त्यानंतर आपल्याला फक्त नारळ ओवाळायचा. नारळ ओवाळल्यानंतर आपल्याला देवीला पण खिरीचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर 7 सवाष्णांना आपल्या वैभवलक्ष्मी मातेची व्रताची एक पुस्तिका भेट म्हणून द्यायची. आणि त्यानंतर वैभवलक्ष्मी व्रताचं पुस्तिका दिल्यानंतर आपल्याला एक वाटी खीर द्यायची आहे त्यांना. तर अशा पद्धतीने आपण ह्या व्रताचं उद्यापन करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही सवाष्ण जेवू घालायची असेल ना, तर जेवू पण घालू शकतात बरं का. ते आपल्या श्रद्धेवर असतं, ज्याच्या त्याच्या. आता पुस्तकात तर तसं काही लिहिलेलं नाही आहे, पण ना आपल्या श्रद्धेनुसार आपण जे हवं ते करूच शकतो. आपल्याला वाटलं तर आपण सवाष्ण 1 जेवू घालू शकतो, 11 जेवू घालू शकतो, 7 जेवू घालू शकतो. तर असं आहे आपलं साधं सुधं सिंपल असं वैभवलक्ष्मी व्रत. तर चला, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. आता मी ही कॉफी संपवते आणि पटकन याच ड्रेसवर ना हळदी कुंकवाला जाऊन येते. साडी वगैरे काही नेसणार नाही, कारण की मला आल्यावर पुन्हा स्वयंपाक पण करायचा आहे. तर चला, आता पूजा वगैरे छान झाली आणि आता मला जायचं एका ठिकाणी हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला माझ्या मैत्रिणीकडेच. तर तुम्हाला पण नेते मी तिथे. आणि झाले आता रथसप्तमीपर्यंत रोज हळदी कुंकू असे चालू होतील. कुठले ना कुठले हळदी कुंकू राहणारच आहे. तर आज पहिलंच आमंत्रण आहे मला, कारण की बऱ्याच जणींनी अजून हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्याचं काही निश्चित केलेलं नाही आहे. तर इथे मी स्नेहलसाठी चहा घेऊन चालले आहे. स्नेहल तुम्हाला माहितीच आहे, माझी मैत्रीण. तर तिला घेऊन आणि मग जायचं आहे पुढे. तर तिला आता अगोदर चहा देते आणि मग नंतर चहा पिल्यानंतर नंतर जाऊ पुढे. तर चला. आता मी आले स्नेहलच्या दुकानात आणि मॅडमसाठी चहा आणला. स्पेशल आहे आमच्या मॅडम, त्याच्यामुळे चहा आणला. आता चहा पितो आणि आम्ही निघतो आमच्या दुसऱ्या मैत्रिणीकडे. तर तिची पण तुम्हाला भेट करून देईल मी पुढे जाऊन. आम्ही आलो जिथे हळदी कुंकाला आणि बघा आम्ही दोघी ड्रेसवर आणि या सगळ्या छान छान अशा साडीवर फोटो काढतायत मस्त. ही जी 1 नंबरला दिसते ना, शुभांगी आमची मैत्रीण आणि तिचं हळदी कुंकू आहे आणि मस्त फोटो सेशन चालू आहे. ही पण आमची मैत्रीण श्रुती. हाय. तुझं नाव? अश्विनी. अनिता. नाही, इकडे सांग. प्रियंका. तर आता यांचं फोटो सेशन होऊ देते, कारण आम्ही तर घरच्याच अवतारात आलो, घरच्या धावपळीमुळे. ज्याचं असतं हळदी कुंकू ते छान सजून धजून बसलेलं असतं मस्त. आणि आम्ही दोघी बिचाऱ्या बसतो कोपऱ्यात. चला. तर ही आहे आमची मैत्रीण शुभांगी आणि तिच्या घरीच हळदी कुंकू होतं. स्नेहल ज्या सोसायटीमध्ये राहते ना, तर स्नेहलच्या समोर शुभांगीचं घर आहे आणि माझी आणि शुभांगीची मैत्री पण स्नेहलमुळेच झाली. तर तिने बघा कशी तयारी केली होती, सुंदर अशी. छान असं गणपती बाप्पांना फुलांचं डेकोरेशन केलं. त्यानंतर इथे मस्त एक आहे ना पैठणी ठेवली आणि त्यावर असे सगळे अलंकार, जे सौभाग्यवतीचे अलंकार असतात ना, तर ते सगळे अलंकार छान असे ठेवलेत, जेणेकरून ना आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. त्यानंतर एका डिशमध्ये मस्त अशी फुलं वगैरे ठेवले आणि आल्यानंतर असं प्रसन्न जेव्हा वाटतं ना, तर तेव्हा ज्यांच्या घरी कार्यक्रम असतो ना, तर त्यांना तर वाटतच असतं. पण ज्या येणाऱ्या असतात ना, त्या कुठल्याही, बघा आता मीच किती घाई गडबडीत आले होते. मीच माझं स्वयंपाकाचं वगैरे दिवसभराचा उपवास होता, त्यामुळे स्वयंपाकाचं नियोजन होतं आणि मीच किती घाई गडबडीत आले. पण ना आल्यानंतर जर असं छान आवरलेलं, व्यवस्थित एकदम सुशोभित सगळं केलेलं बघितलं ना, तर आपण पण आपली धावपळ गडबड कुठेतरी विसरून जातो आणि त्यांच्यातलंच एक होतो. तर असंच शुभांगीने खूप सुंदर असं घर सजवलं होतं आणि ते बघितल्यानंतर ना खरंच जरा वेळ मला पण असं वाटलं की आपण जरा रिलॅक्स झाल्यासारखं आपण म्हणतो ना, फिलिंग येतं, तर तसं फिलिंग आलं. आणि त्यानंतर आता इथे तिने सगळ्या सवाष्णांना हळदी कुंकू दिलं आणि ह्या जेवढ्या ब्लॅक साडीवाल्या दिसत आहेत ना, त्या सगळ्या तिच्या सोसायटीतल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांनी ठरवून कदाचित ब्लॅक साड्या नेसल्या होत्या सगळ्या फोटोज काढण्यासाठी वगैरे. तर त्यानंतर स्नेहलचं पण शॉप होतं. स्नेहल पण शॉपनं जरा वेळ शॉपवर दुसऱ्या
मैत्रिणीला बसवून आली होती, त्यामुळे ना आम्ही हळदी कुंकू घेऊन लगेच निघणार होतो, फार वेळ काही थांबणार नव्हतो. पण तरी पण ना आपण असं म्हटलं तरी गप्पा मारत मारत बघा बराच वेळ जातो. आणि तिने वाण पण इतकं सुंदर आणलं होतं ना, म्हणजे बघा आपण नेहमी आपल्या स्वतःच्या म्हणजे उपयोगात येणाऱ्या वस्तू म्हणजे जसं काही रुमाल, भांडी वगैरे असं काहीतरी देत असतो, पण शुभांगीने ना इथे सगळ्या देवासाठीच्या वस्तू आणल्या होत्या. म्हणजे बघा देवांसाठी पण आपल्याला हे छोटे छोटे हार किंवा असं अगरबत्तीचं स्टँड वगैरे असं छान छान वस्तू तिने देवासाठी आणल्या होत्या, जेणेकरून आपण जेव्हा पण देवपूजा करायला जाऊ ना तर एक आठवण राहते बघा या वस्तूंची, की हां ही वस्तू हिने दिली होती बरं का आपल्याला. तर अशा काही काही छोट्या छोट्या आठवणी असतात. आणि काहीजण स्टीलची भांडी वाटतात, काहीजण रुमाल, काहीजण असं कुठल्या प्रकारचं प्लास्टिकच्या वस्तू वगैरे असं आणतात. पण तिने ना असं छान असं देवाच्या कामात येईल असं सगळं आणलं होतं. तर बघा तुम्ही बघू शकता कुंकवाचा करंडा, पुन्हा अगरबत्तीचे स्टँड, त्यानंतर ना कुमारिका वगैरे आल्या तर त्यांच्यासाठी ह्या क्लिप्स पण आणल्या होत्या तिने. तर याच्यातली तिने साक्षीला पण एक रबर बँड दिलं, आता जे तुम्हाला दिसतोय ना येल्लो, तर ते रबर बँड तिने साक्षीला दिलं माझ्याकडे. साक्षी आली नव्हती माझ्याबरोबर, पण तिने ना साक्षीच्या प्रेमाखातर एक दिलं होतं ते. आणि त्यानंतर छान अशा देवांच्या माळी आणल्या होत्या, म्हणजे छोटे हार ज्याला आपण म्हणू शकतो ना, तर तसे बघू शकता तुम्ही. तर असं काही होतं शुभांगीचं हळदी कुंकू. आणि त्यानंतर आता आम्हाला बराच वेळ झाला होता, तर आम्ही काही फोटोज काढले आणि ते फोटोज पण तुमच्याबरोबर शेअर करते. पण आता इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो, ज्या ताई नव्याने चॅनल बघत असतील ना तर त्यांनी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.